संच असं चित्रकला कसा जोरदार टाळ्या आणि अभिनंदन हॅलो गाईज, आज आम्ही चाललो आहे घनसोली सेक्टर 9 इथे. तर इथं अमनकडे येणार आहे दहीहंडीला, ती बघायला. चला तर मग जाऊया. चिनू आणि रोहित भाऊजी गेलेत, मी आणि आमचे आहो चाललो आहे गाडीवरून. चला तर मग बघूया, फटाफट निघूया. खूप आतुरत आहे. गाड्या कशाला तुटत्या. मुलगी लहान पण कीर्ती महान अशा या ठिकाणी चिमुडे आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये अनेक प्रकारचा फाउंडेशन त्याचं कौतुक करायला तेवढं तुम्ही स्वागत पाहिजे. जितकं आम्ही ठिकाणी ही आणि ती महाराष्ट्राच्या मातीचा जन्म घेते याचं जिवंत उदाहरण उपाय करण्यासाठी ओळखली जाते मित्रांनो. 7 करूनच दुसऱ्या आताची 3 मोठं वरती करा. चला 1 2 3 4 5 6 आणि 7 जणांची सलामीचा प्रयत्न आहे. ही टीम गोविंद बद्दल खास सज्ज आहे. जोरदार टाळ्या. शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रात जर परिवर्तन आणायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य पुन्हा या महाराष्ट्रामध्ये साकार करण्यासाठी आपण सर्वांनी एकीने आजची परिवर्तनाची ध्येयाने फुलायची आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्याचं स्वप्न पुन्हा एकदा साकार करण्यासाठी छत्रपती संभाजीराजे यांनी ध्येयाच्या रूपाने रणशिंगा फुंकलेला आहे. आपल्या सर्वांना त्यासाठी एकीची गरज आहे आणि ती एकी दाखवण्यासाठी पुन्हा एकदा हात वरती करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी मानाचं वंदन मानाचा मंत्र करायचा आहे. तत्पूर्वी चला सलामी ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, ज्या भाग्याचे आपण साक्षीदार होणार होतो, यामुळे माझं भाग्य आम्ही बोलतो मराठी. खरंच ज्या भाग्यासाठी आपण आदर झालो होतो नवी मुंबईच्या जिल्हा कमिटीतर्फे आणि अंकुश बाबा युवा कौरव फाउंडेशनतर्फे महाविद्यालय श्रीमंत छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या या ठिकाणी सन्मान होणार आहे. मी विनंती करतो नवी मुंबई जिल्हा कमिटी आपण मंचावर यायचं आहे. नवी मुंबई जिल्हा कमिटी आपण मंचावर यायचं आहे. 2 मिनिटं. अरे बोल बजरंग, अरे बोल बजरंग. यशस्वी 1 2 3 4 5 6 आणि 7 जणांची जोरदार टाळ्या या गोविंद पथकासाठी. आणि ज्या क्षणाची आपण वाट पाहतो अर्थातच हा अविस्मरणीय असा सोहळा खास श्रीमंत युवराज छत्रपती संभाजीराजे छत्रपती यांना विनंती आहे की आपण परिवर्तनाची दहीहंडी फोडून या महाराष्ट्राचं परिवर्तन घडवून आणायचं आहे. प्रवेश करायचा तर एक पॅकेज दिलं जातं आणि आपल्या या स्वराज्यामध्ये अनेक मावळे आपल्या शिस्तीवर, आपल्या संस्कृतीवर आणि 7 राज्य सलामी देण्यासाठी तयार आहेत, सज्ज आहेत. पुन्हा एकदा सर्वांनी गजर करूया. या ठिकाणी एस गणेश गोविंद पथक कोपरखेडने सादर मानणार आहे. बघूया त्याचा दरार. आणि सर्वांनी एकदा जोरदार गजर करा. हाती घोडा पालखी आला जणू तुम्ही कराय. अरे हाती घोडा पालखी एकदा सर्वांनी या गोविंद पथकाचा सोहळा टाळ्यांनी जोरदार करा. प्रयत्न आहे. सगळ्या गोविंदांचं दर्शन करायचं आहे. बस गोविंद
आणि या ठिकाणी त्याची मानाची हंडी नवी मुंबईतील सर्वात मोठी हंडी कोण फोडण्यासाठी सज्ज होते आतापर्यंत 8 ठरले आहेत. बघूया नवा तोरण मांडण्यासाठी कोण तयार आहे का बघूया. नवी मुंबईमध्ये या मुंबईमध्ये नवा तार मांडण्यासाठी या मंडळात आहे काय एकच जण आहे. त्यानंतर श्री गणेश गोविंद पथक कोपण खेळणे श्री गणेश गोविंद पथक शिवनेरी गोविंद पथक नागपूर साईराम गोविंदा पथक खास 6 तारांची सलामी 1 2 3 4 5 6 वरती पोहोचलेला आहे. या ठिकाणी सर्वांच्या नजरा लागल्या ओम साई गोविंदा पथकडे बघूया 6वा तर कशी सलामी देतात आणि अतिशय 1 2 3 4 5 6वा तर आणि यशस्वी टाळ्यांच्या कडकडाटामध्ये त्याचं अभिनंदन करायचं आहे आणि एक गोविंदा हळूहळू खाली उतरायचं आहे. ज्याप्रमाणे सुरक्षित वर पोहोचला त्याप्रमाणे सुरक्षित खाली यायचं आहे. त्या छोट्या बालकाला तुम्ही खाली जायचं आहे. जय भवानीचा गोविंदा पथक तयार आहे का जय भवानी गोविंदा गोविंदा यशस्वी सलामी आहे. गुरुदत्ताने वाईट टवण्याचे चॅलेंज ऍक्सेप्ट का बघा 8ला ट्राय पहिल्या नंबरच्या रेसमध्ये आहे मित्रांनो ट्राय करू शकता 8 स्वराज्य पक्षाचे सर्वच राज्य विनंती आहे की आपण आजच्या या शुभप्रसंगी आपले पवित्रतेचे विचार आपल्या तमाम तरुणांना आणि या नवीन मुंबईकरांना ऐकायचे आहेत आणि म्हणून खास आपले आणि इथं जल्लोष होणार आणि या जल्लोषात अनेक लोकांना असणार इथे महाराष्ट्र दुःखात आहे आणि म्हणून मला तसं नको येत. सज्ज आहे. दोस्ती गोविंदा पथक कोपर करणे 6 ताराचा मनोरंजन या ठिकाणी लावत आहेत. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं. दोस्ती गोविंदा पथक कोपर करणे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री दीपक दादा दगडू पांडे उर्फ तात्या असतील तर कृपया त्यांनी मंचावर यायचे. दोस्ती गोविंदा पथक 1 2 3 4 5 आणि 6वा गोविंदा छोटासा सलामीसाठी सज्ज. मस्त चित्र करणारा असा क्षण. जोरदार टाळ्या आणि अभिनंदन. दोस्ती गोविंदा पथक खास मराठमोळ्या दांडग्या स्टाईलमध्ये त्यांनी सलामी दिली आहे. महाराजांच्या मूर्ती गर्दी झाली आहे त्यांनी बाजूला सरकायचे महाराजांना सुद्धा दयाटी बघायची सर्वांनी जागा द्यायची. आपण आपला प्रोटोकॉल पाळा आपला सुसंस्कृतपणे पाळा आपल्या स्वराज्याचा सुसंस्कृत
प्रमुखपणा दिसलं पाहिजे. सर्वांनी मागे व्हा. महाराजांना दयाळी दिसली पाहिजे. जे प्रमुख पाहुणे आपल्या इथे व्यासपीठावर बसलेले आहेत. या क्षणाची तमाम नवी मुंबईकर वाट बघत होते. तो क्षण एक अविस्मरणीय असा क्षण, सगळ्यांच्या लक्षात राहणारा, सगळ्यांच्या डोळ्याचे पाठ फिरणारा हा क्षण आहे. आजूबाजूचे गोविंदा पथक हात वरती करून सगळ्या गोविंदांसाठी सुरक्षा निर्माण करणार आहेत, सुरक्षेची तयारी करणार आहेत. गुरुदत्त गोविंदा पथक लाखोंच्या संख्येने दिसत आहे. जमलेल्या असताना सुद्धा पिंड ऑफ सायलेन्स सगळ्यांची उत्सुकता. गुरुदत्त गोविंदा पथक 1 2 3 4 5 सर्वांचे हात वरती, 2 3 4 5 6 7 आणि वरती आहे चिमुकली. गुरुदत्त भावना या मित्रांना दिवसात 7 ते 8 वेळा ठरवायला खरंच रक्त जिद्द आणि चिकाटी असावी लागते की या गोविंद पथकामध्ये आपल्याला पाहायला मिळाले आहे. धन्यवाद. आपले खूप सुरक्षितपणे खाली उतरायचं आहे, सुरक्षितपणे खाली उतरायचं आहे. सर्व गोविंदा पथक गोविंदाची काळजी घ्यायची आहे. त्याची मुलीची 1,51,000 आणि शिवाजीच्या वाणीची ट्रॉफी जी 8.25 फूट आहे. पूर्ण संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते तुम्हाला मिळत आहे. हा तुमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. एकदा आमचे मार्गदर्शक युवा नेतृत्व भावी आमदार अंकुश बाबा यांच्या निधीसाठी सगळे मिळाले आहे. अंकुश बाबा तू आगे बढ़ो. अंकुश बाबा तू आगे बढ़ो. छत्रपती संभाजीराजे तू आगे बढ़ो. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. जय भवानी. आटीवरती घ्या. परत पुन्हा एकदा आटीवरती घ्या. राईट साईडला घ्या. सरळ राईट साईडला सरळ येऊ द्या पुढे. सर्वांनी टाळ्या. आलेल्या बाळाला बोला तर सर्वांनी टाळ्याच्या गजरात स्वागत करायचे. त्याचं बरोबर वाजवायचं. चला बोला बोल बाजीराव. अरे आवाज वर घ्या. तुम्ही श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे. बोला बोल बाजीराव. छत्रपती शिवाजी महाराज के जय भवानी. रॅम्पोची अनावश्यक गर्दी आहे. त्यांनी साईड द्यायची. महाराजांना दयाळी दिसली पाहिजे. अशा पद्धतीने उभं राहा. साईडला रॅम्प साईडला उभं राहा. सगळ्यांच्या हृदयाची धडधड वाढलेली आहे. कारण खास 6 जणांची सलामी रणस्वामी गोविंदा पथक. एक एक गोविंदा पुढे सरकत आहे आकाशाला गवस घालण्यासाठी. खास गोविंदा पथक. छोटा गोविंदा सगळ्यात वरती आणि हाच तो चित्त ठरणारा असा क्षण. 1 2 3 4 5 6 जोरदार टाळ्या. जोरदार टाळ्यांच्या गजराला मला अभिनंदन करायचं आहे. रणस्वामी गोविंदा पथक खास सुंदर अशी यशस्वी सलामी. सगळ्या गोविंदांची काळजी घ्यायची आहे. कोणत्याही गोविंदाला इजा होणार नाही. गुरुदत्त गोविंदा पथक खास मुंबईकरांसाठी मानाची हंडी फोडण्यासाठी सज्ज. आणि मला वाटतं खास छत्रपती संभाजीराजांचं आगमन होत आहे. मुंबईच्या मानाची हंडी आणि आज या ठिकाणी जिंकणार आहे. हे पाहण्यासाठी चक्क छत्रपती संभाजीराजे आपल्या समोर उभे आहेत. सर्वांनी टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं. चला नवी मुंबईची स्वराज्याची मानाची सर्वात जोरदार टाळ्यांच्या गजरात. जोरदार टाळ्या. मुंबईची शान गुरुदत्त